आप देख रहे हैं STS। नमस्कार आदाब, मैं हूं आपके साथ अनम और आप देख रहे हैं STS टाइम्स न्यूज। आइए दिखाते हैं इस वक्त की ताजा खबर। कोणार्क विकास अघाड़ी के स्थापित पूर्व मेयर विलास पाटिल के पैनल की जीत। भिवंडी में प्रतिष्ठा की लड़ाई माने जा रहे वार्ड नंबर 1 में हैट्रिक MLA महेश चोगले के बेटे समेत पूरा पैनल हार गया। कोणार्क विकास अघाड़ी के पूर्व मेयर और स्थापित विलास पाटिल, उनकी पत्नी और पूर्व मेयर प्रतिभा ने अपने समर्थकों के साथ बैंडबाजी की खुशी में हाथों में बैट लेकर डांस कर जीत का जश्न मनाया। कल वोटिंग के दिन वोटिंग की प्रक्रिया तनावपूर्ण माहौल में हुई। वोटिंग के बाद बीजेपी ऑफिस के पास काफी अफरा तफरी मच गई। देखते रहिए STS टाइम्स न्यूज। यांचा खूप खूप आभार मानते। त्यांनी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या पॅनलला खूप सपोर्ट केलाय आणि या गुंडागिरी आणि दादागिरीच्या राज्यामध्ये या महिलांनी, खरं म्हणजे महिलांनी बाहेर जाऊन आम्हाला सपोर्ट केलेला आहे। त्या महिलांचं सगळ्या वोटच्या पूर्ण 1 नंबर वोटच्या सगळ्या महिला माझ्या जीव जुटीने बऱ्याच लोकांनी आमच्यासाठी नवस केले। त्या सर्वांसाठी मी खूप खूप धन्यवाद देते आणि हा विजय वॉर्ड नंबर 1 चा नाही तर आमच्या सर्व महिलांचा विजय आहे। हा विजयाचा यश माझ्या जनतेचा आहे। माझ्या कोंबडपाडा रहिवासी, माझे गोकुलनगर, अजयनगर, सगळा हा जो परिसरावर 1 नंबर वॉर्ड क्रमांक 1 त्यांचा हा विजय आहे। त्यांनी केलेला हा सहकार्य आहे आणि हा जो कोणाच्या विरोधात, आम्ही कोणाच्या विरोधात लढलेलो नाही, आम्ही मटका आणि गुंडेगिरीच्या विरोधात लढले। हे हाच विजय आहे। कारण का हे लोकांना हे पसंत नाही, परंतु जनतेचा मी खूप खूप आभारी आहे। पुढील विकासाची कामं जी ठप्प राहिलेली आहेत ते 100% पार पडणार आम्ही, यात कुठलीही दुशंका नाहीये। विशेषतः म्हाडाच्या लोकांचा मी फार फार आभारी आहे की त्यांनी माझ्यावरती पूर्वी थोडा अविश्वास होता, परंतु तो अविश्वास त्यांनी 2-4 दिवसात शिथिल करून तो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा फार महापौर हा संख्याबळावर असेल। मी सांगू शकत नाही कोण महापौर होणार, जी संख्याबळ आता जे निवडून येतो त्याच्यावरती आहे।